जशी जशी रिअल बॉडी लहान होत जाते, आकसत जाते, तर आपल्याला डोजी पॅटर्न मिळतो. मार्केट आपल्याला ट्रेंडिंग पाहिजे, म्हणजे वरच्या किंवा खालच्या दिशेला मार्केट पाहिजे आणि ओपनिंग आणि क्लोजिंग एकाच ठिकाणी होते. त्या सेशन मध्ये जिथं मार्केट ओपन होतं त्याच ठिकाणी जाऊन क्लोज होतं. जास्त मोठं अंतर नाही पाहिजे ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये. असा पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट अनिश्चित होतं. मार्केट एका स्टँड ऑफच्या ठिकाणी आहे, जिथं दोन समान ताकदीच्या विरोधकामधील युद्धाची स्थिती होते. रॅली तशीच सुरू राहण्यासाठी, मार्केटला वर ढकलण्यासाठी बायर्सच्या ताकदीची आवश्यकता असते. सेल ऑफ हा वेगळा आहे रॅलीपेक्षा. डिमांड नसल्यामुळे पण मार्केट स्वतः त्याच्या वजनावरती पडू शकतं. रॅली तशीच सुरू राहण्यासाठी आपल्याला बायर्स पाहिजे. डोजी असं सांगतं की आता मार्केट इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे बायर्स आणि सेलर्स एकाच ताकदीत आहेत, समान ताकदीत आहेत. तर इथे कोणाचंही नियंत्रण नाहीये. रिमेंबर, कॅन्डलस्टिक मार्केटची सायकोलॉजी दाखवतं. डोजी एकदम सिंपल आहे ड्रॉ करण्यासाठी, पण एक्स्ट्रीमली पॉवरफुल आहे मार्केटचं अनालिसिस करण्यासाठी. रेजिस्टन्स करिता डोजी आणि त्याच्या आधीची कॅन्डल या दोघांची जी सर्वाधिक किंमत, हायस्ट प्राइस म्हणतो आपण तिला आपण रेजिस्टन्स म्हणून वापरतो. सपोर्ट म्हणून ही कॅन्डल वापरली जात नाही. स्टॉकने आधीचा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यानंतर नवीन हायच्या जवळपास क्लोजिंग दिलेली आहे किंवा त्याच्या वरती जाऊन क्लोजिंग दिलेली आहे. म्हणून आपल्यापैकी किती लोकांनी स्टॉक खरेदी केला असेल, तर हा निश्चितच आपण म्हणू शकतो की हा टेक्निकल सिग्नल आहे की रेजिस्टन्स ब्रेक करताना आपण खरेदी करतो किंवा नवीन जागी जाऊन क्लोजिंग दिल्यानंतर आपण खरेदी करतो. तर इथून पुढे जर का तुम्हाला डोजी कशा पद्धतीने वापरायचं आपल्याला माहित असेल, तर निश्चितच आपण नुकसान होण्यापासून वाचवू शकतो स्वतःला. तर रेजिस्टन्स इंट्राडे मध्ये ब्रेक केलेला आहे आणि वरती गेलेली प्राइस, पण ऍट द एंड क्लोजिंग कुठं झालेली आहे, तर रेजिस्टन्सच्या खालीच क्लोजिंग झालेली आहे. इथं रेजिस्टन्स इंट्राडे मध्ये ब्रेक झाला होता आणि त्याच्यानंतर प्राइस खाली जाऊन क्लोजिंग झालेली आहे. तर पण समजा असं समजू की प्राइस खाली क्लोज नाही झालेली आणि तर रेजिस्टन्सच्या वरती जाऊन मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. तर अशा वेळी पण आपण खरेदी करून ठेवायची नाहीये, कारण स्टॉकने जरी रेजिस्टन्सच्या वरती जाऊन क्लोजिंग दिलेली आहे, तर तिथे आपल्याला बाईंग पॉवर दिसत नाहीये, कन्व्हिक्शन ऑफ बायर्स दिसत नाहीये. अशा वेळी आपल्याला निश्चितच अवॉइड करायचं आहे. इंट्राडे मध्येच आपण ती कट केली पाहिजे. हे एक्स्ट्रा डायमेन्शन आपण आपल्या अनालिसिस मध्ये ऍड केलं पाहिजे की इथं बायर्स पूर्ण ताकदीत आहेत का नाहीये, सपोर्ट ब्रेक झालाय किंवा रेजिस्टन्स ब्रेक झालाय का, तर अशा गोष्टी पण आपण पाहायला पाहिजे. डोजीने जर का रेजिस्टन्स ब्रेक करून वरती क्लोजिंग दिली आहे, मी सर्टनली इथे सेलिंग तर करणार नाही, कारण वर जाऊन क्लोज होते कालच्या दिवसापासून. इथे खरेदी तर करणार नाही, कारण इथं डोजी तयार झालेला आहे किंवा इथे बायरची ताकद आपल्याला दिसत नाहीये. इंट्राडेला जरी समजा रेजिस्टन्सच्या वरती जातोय म्हणून मी खरेदी केला असेल, तर इथं क्लोजिंग होण्याच्या म्हणजे रेजिस्टन्सच्या खालीच क्लोजिंग होतोय, तर मी त्या ठिकाणी माझी पोझिशन कट करेल. इथे होल्ड करून ठेवणार नाही. आपल्यापैकी कित्येक जण आहे की नवीन हाय मारलेला आहे, नवीन क्लोजिंग दिलेली आहे, तर नवीन ठिकाणी जाऊन क्लोजिंग दिलेली आहे, तर पण खरेदी करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या स्टॉकला पडताना पाहतो. हे अशा प्रकारचेच दिवस असतात की ज्या ठिकाणी मार्केट अडथळ्याच्या जवळ आलेले असतात आणि त्या ठिकाणी डोजी वगैरे तयार झालेली असते. तिथं बायर्सचं ताकद, तिथं कन्व्हिक्शन नाहीये, सेलर्स पण त्याच तेवढ्याच ताकदीत आहेत आणि रेजिस्टन्सच्या ठिकाणी जर का बायर्स कमकुवत असतील, तर नक्कीच तिथे विक्री येण्याची संभावना जास्त असते. आपल्याला इथे नुकसान होऊ शकतं. डोजी कॅन्डलने जर का रेजिस्टन्स ब्रेक होत असेल, तर तिथे बायर्स पूर्ण ताकदीत नाहीये, तर अशा वेळी माघार घेण्यास काही हरकत नाहीये, काही गैर नाहीये. जॅपनीज म्हणतात प्रथम हळू जा आणि नंतर धैर्याने जा. तर डोजी किंवा स्पिनिंग टॉप असेल तर आपण तिथे खरेदी नाही करायचंय, आपण तिथे अवॉइड करायचंय किंवा तिथेच आपल्याला क्लोजिंग होताना जर का डोजी तयार होत असेल, तर त्याच दिवशी आपल्याला आपली पोझिशन कट करायची आहे. आणि हे अनालिसिस मध्ये आपल्या आलं पाहिजे. आणि इथं डोजी तयार होतोय का, एंड ऑफ डे बायर्सचं कन्व्हिक्शन आहे का, पूर्ण ताकदीत आहेत का मार्केटला, ते त्या ठिकाणी रेजिस्टरच्या वरती क्लोजिंग होताना कंट्रोल करत आहेत का, हे आपल्याला पाहायचं आहे. इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, फॉल्स ब्रेकआउट करत आहे किंवा नाही हे पाहायचं आहे आणि तिथून खरेदी केल्यामुळे होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आपण इथे डोजीचा वापर करणार. एक ट्रेडर कॅन्डलस्टिक वापरण्याआधी लहान बाळासारखा झोपायचा. प्रत्येक 2-2 तासाला जागा होऊन डाव जोन्स, SGX निफ्टी पाहायचा आणि रडायचा. कदाचित हा त्यांच्यापैकी म्हणजे डोजी डेच्या दिवशी खरेदी केलेला असू शकतो आणि तिथून स्टॉक डायरेक्ट खाली गेलेला आहे. पेन मध्ये असू शकतात आणि जे कॅन्डल वापरत नाहीये, तर अशा वेळी
त्यांना हे एक्स्ट्रा डायमेन्शन मिसिंग राहतं. रेजिस्टन्सच्या वरती प्राइस गेलेली म्हणून लोक खरेदी करून ठेवतात आणि प्राइस तिथून एकदम जोरदार फॉल होते. आपल्याला काय पाहिजे तर पूर्णपणे बायर्सचं कन्व्हिक्शन पाहिजे. तर डोजी आपल्याला असं सांगते की इथं बायर्स पूर्णपणे ताकदीत नाहीये, 100% मार्केटला पूर्णपणे कंट्रोल करत नाहीये आणि निश्चितच आपल्याला तिथे आपली पोझिशन घेऊन जायची नाहीये. तर डोजी फक्त एक शक्यता दाखवते. टेक्निकल अनालिसिस शक्यता मोजण्याची एक पद्धत आहे. जर आपल्याला अशा पद्धतीने जर का ब्रेकआउट भेटत असेल आणि फॉल्स ब्रेकआउट भेटत असेल तर त्यावेळी निश्चितच आपल्याला काय करायचं, आपली पोझिशन इंट्राडे लाच कट करायची आहे. तिथे जर का 3:25च्या दरम्यान बघू शकतो की आपण मार्केट जर का सेंटरला क्लोजिंग होत असेल, डोजी तयार होत असेल, डोजी डे होत असेल तर मग त्यावेळी आपण तिथे आपली पोझिशन कट केली पाहिजे. जर का बायर्सचं कन्व्हिक्शन लॉंग टॉल व्हाईट कॅन्डल जर का तयार झाली तर आपण तिथं समजणार की इथं मार्केटला पूर्णपणे बायर्स कंट्रोल करत आहे आणि त्यांनी रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय तर खरेदी करून जायचं आहे. जर का डोजी डे तयार झालाय, डोजी तयार झालेली आहे तर निश्चितच आपल्याला तिथं पोझिशन त्याच दिवशी कट करायची आहे. तर रेजिस्टन्स करिता आपण काय करतो तर डोजे आणि पूर्व कॅन्डल ह्या दोन्ही कॅन्डलचा जो हायेस्ट हाय आहे रेजिस्टन्स म्हणून वापरतो. जर का आपण आपल्याला टॉल व्हाईट कॅन्डल मिळाली असेल त्याच्यानंतर मार्केट वळण घेण्याची शक्यता किती आहे ह्या कॅन्डलवरती, तर निश्चितच आपण म्हणू शकतो की एवढी जास्त नाही की मार्केट इथून सरळ खाली जाईल, कारण पूर्णपणे बाहेर इथं कंट्रोल करतायत, त्यांचं कन्व्हिक्शन आपल्याला दिसतंय तिथे. जर का दुसऱ्या दिवशी जर का डोजी आपल्याला मिळालेला आहे, समजा डोजी तयार झालेला आहे, आपण विचार करू शकतो की लॉंग व्हाईट कॅन्डल आणि डोजी ह्या दोन्ही दिवसामध्ये जर का आपण विचारलं की कुठल्या कॅन्डलला मार्केट वळण घेऊ शकतं तर निश्चितच म्हणू शकतो आपण डोजीला आपल्याला मार्केट वळण घेताना दिसतंय. तर ह्या दोन्हींची जी हायेस्ट प्राइस आहे तिला आपण रेजिस्टन्स म्हणून वापरतो. डोजी तयार झालेला आहे त्या दिवशी जर का आपण सेल करायला गेलो, शॉर्ट सेल जर का आपण निगेटिव्ह आहे ह्या कॅन्डलवरती तर निश्चितच आपण स्टॉप लॉस कुठं लावणार तर ह्या दोन्ही कॅन्डलचा हायेस्ट प्राइस आहे त्याच्यावरती आपण स्टॉप लॉस लावणार. जर का ह्या दोन्ही दिवसामध्ये आपण टॉल व्हाईट कॅन्डलचा हाय जरा जास्त लांब दिसतोय आहे तर त्या ठिकाणी आपण स्टॉप लॉस लावणार आहे, म्हणजे रेजिस्टन्स आपण तिथे मानणार आहे. जर का डोजीचा हाय लॉंग व्हाईट कॅन्डलच्या हायपेक्षा वरती असेल तर मग आपण त्याला रेजिस्टन्स मानणार, तर त्याच्यावरती आपण आपला स्टॉप लॉस येईल. आपला मार्केट कुठल्या प्राइस वरून फिरलेला आहे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. अडथळा तिथे मार्केटने घेतलेला आहे त्या प्राइस वरनं स्टॉप लॉस. तुम्ही कॅन्डल्स वापरत असेल किंवा नसणार तरीही तुम्ही चुकीचे आहात असे सांगणारी किंमत नेहमीच असावी. हा तुमचा मनी मॅनेजमेंट अप्रोच आहे, पैसा व्यवस्थापनाचा दृष्टिकोन आहे. स्टॉप लॉस हा लावलाच गेला पाहिजे. जर तुम्ही डोजीवरती नकारात्मक असाल, जरी मार्केट रेजिस्टन्सला आहे किंवा नाहीये, RSI MACD बॉलिंजर बँडने निगेटिव्ह डायव्हर्जन्सची खात्री दिली आणि तुम्ही शॉर्ट सेल केला या डोजीवरती किंवा बेरिश ऑप्शन ट्रेड घेतला, तुम्ही या दोन्ही सेशन मधील हायेस्ट हाय प्राइस घेतली आणि तिला आपण स्टॉप लॉस ऍज अ रेजिस्टन्स म्हणून लावला. डोजी ऍज अ रेजिस्टन्स डोजीच्या वरती जर का क्लोजिंग दिली तर आपल्याला हे बुलिश ब्रेकआउट आहे असं समजणार आपण आणि ते आपल्याला खरेदीचं एक आपण म्हणू शकतो की मोमेंटम ट्रेडिंग साठी आपण जाऊ शकतो. डोजीचा अर्थ असा नाही की मार्केट सरळ खाली जाईल. डोजीचा अर्थ असं म्हणू शकतो की आपण मार्केट न्यूट्रल झालेलं आहे, दिशाहीन झालेला आहे आणि वर जाण्याऐवजी न्यूट्रल झालेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मार्केट दिशाहीन झाले आहे, न्यूट्रल झाले आहे, हे सिग्नल देते की मार्केट बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि जर का हाय व्हॉल्यूम डोजी असेल तर निश्चितच तिथे सेलरचं प्रमाण वाढलेलं आहे, आपण असं समजू शकतो. कॅन्डल सर्व टाइम फ्रेम मध्ये वापरू शकतो आपण आणि हा 1 मिनिटाचा चार्ट आहे आणि त्या ठिकाणी पण आपल्याला डोजी इथं दिसतंय आणि डोजीला रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली गेलेलं आहे. जपनीज म्हणतात की मार्केट थकलेलं आहे आणि याचा अर्थ नाही की मार्केट खाली जाईल, तर थकलेलं आहे. डोजी तयार झाल्यानंतर आधीच्या रेजिस्टन्सला तिथे डोजी तयार झालेलं आहे. समजा जर का त्याच्या वरती जाऊन क्लोजिंग दिली तर मग आपण असं समजू शकतो की इथं बुलिश ब्रेकआउट भेटलेला आहे, त्या ठिकाणी खरेदीला याच्या हायच्या वरती आपण खरेदीसाठी जाऊ शकतो किंवा या रेजिस्टन्सला
रिटेस्ट करताना म्हणजे आता हा रेजिस्टन्स होता तर तो आता सपोर्टचं काम करायला पाहिजे आणि तिथून प्राइसने वरती गेलं पाहिजे. तर त्या हिशोबाने मग आपण तिथे खरेदीसाठी जाणार आणि त्यावेळी आपण काय करणार आहे तर रेजिस्टन्सच्या वरती क्लोजिंग होणारी कॅन्डल आहे तिचा लो किंवा तिच्या आधीचा कॅन्डलचा लो तो आपण स्टॉप लॉस म्हणून लावणार आणि मोमेंटम ट्रेडिंगसाठी जाणार. जर का मार्केट सरळ वरती जात असेल आणि त्यानंतर अशा पद्धतीने डोजी तयार झाला तर टॉपला जाऊन डोजी तयार झालेला आहे तर ॲज अ वॉर्निंग साईन आपल्याला डोजी रॅली थांबण्याचे संकेत देते. जर का आपण इथे या ठिकाणी डोजी आपल्याला दिसतोय तर बरोबर त्या ठिकाणी येऊन प्राइस काही झालेली तर इथे वर जाणं थांबलेलं आहे आणि तिथून पुन्हा प्राइस खाली गेलेली आहे. तर आपण जर का दोन्ही हाय आपण करेक्ट केले तर आपल्याला तिसरा पॉईंट मिळतो आणि या ठिकाणी पण पुन्हा एकदा एक डोजी सारखी कॅन्डलच आपल्याला दिसते. तर या ठिकाणी मार्केटने पुन्हा एकदा येऊन अडथळा घेतलेला आहे तर आपल्याला डोजी रॅली थांबण्याचे संकेत देते की मार्केट आता इथं थकलेलं आहे आणि मार्केट वळण घेण्याच्या परिस्थितीत जाऊ शकतं. तर मार्केट खाली जाऊ शकतं तर त्या हिशोबाने आपल्याला बेरिश ऑप्शन ट्रेड घेण्याच्या विचार करू शकतो किंवा शॉर्ट सेल करायचं असेल ते विचार करू शकतो किंवा आपली पोझिशन कव्हर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एक मार्केट इशारा देतं तर तो आपण त्या पद्धतीने वापरला गेला पाहिजे. रेजिस्टन्स पक्का करते डोजी. या ठिकाणी डोजी आलेली आहे. रेजिस्टन्सच्या जवळ आल्यानंतर डोजी तयार झालेला आहे आणि रेजिस्टन्सच्या जवळ जर का अशा पद्धतीने डोजी तयार होत असेल तर मग आपण जर का डोजीवरती जर का शॉर्ट सेल करत असेल तर निश्चितच आपण या झोनच्या वरती आपला स्टॉप लॉस येईल आणि त्यानंतर मग आपल्याला एकदम कमी स्टॉप लॉस वरती आपल्याला इथे ट्रेड करायला मिळतो आणि त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी चांगला प्रॉफिट होऊ शकतो कारण आपल्याला डोजी इथे मिळालेला आहे आणि रेजिस्टन्सच्या जवळ आलेला आहे. तर इथे मार्केटने पुन्हा एकदा अडथळा घेतलेला आहे आणि मार्केट इथून फिरू शकतं असं आपल्याला इशारा मिळतो आणि त्यावेळी आपण डोजीने रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि मग आपण इथे शॉर्ट सेल करू शकतो. तर अशा पद्धतीने डोजी आपल्याला वापरायचा आहे. इथं विकली चार्टमध्ये पण आपण पाहतोय टाटा केमिकलमध्ये की मार्केटने काय केलेलं आहे रेजिस्टन्स घेतलेला होता आणि त्या ठिकाणी येऊन मार्केटने इथं बरोबर त्याच ठिकाणी डोजी तयार केलेले आहेत आणि पुन्हा तिथून खाली गेलेला आहे. तर डोजी रेजिस्टन्स पक्का करतं. जेव्हा जेव्हा डोजी रेजिस्टन्सच्या जवळ येईल आणि त्या वेळी आपल्याला काय करायचं आपल्या पोझिशन तिथे होल्ड करून ठेवायचा नाहीये आणि त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला पोझिशन कट करायची आहे. 3:25 आपण पाहू शकतो की क्लोजिंग कुठल्या पद्धतीची कॅन्डल तयार होत आहे. डेलीमध्ये आपण पाहणार की या ठिकाणी अशा पद्धतीने आहे तर मग आपण निश्चितच आपली पोझिशन कट करून जाणार. जर का इंट्राडेमध्ये असेल तर मग त्या पद्धतीने इथे टॉप मारलेला आहे आणि डबल टॉप तयार करत आहे. मार्केट इथून खाली जाऊ शकतं अशा पद्धतीने मग आपल्याला तिथे पोझिशन आपली कट केली पाहिजे. जर का याच्या वरती जाऊन मार्केट क्लोजिंग दिले स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला मिळाली तर मग आपण इथे बुलिश ब्रेकआउट भेटलेला आहे आणि वरच्या टार्गेटसाठी आपण जाऊ शकतो. मोमेंटम ट्रेडिंगसाठी जाऊ शकतो. रेजिस्टन्स म्हणून डोजी आपल्याला वापरायचा आहे. रेजिस्टन्स घेतलेला आहे हे कन्फर्म करतं डोजी. जेव्हा जेव्हा मार्केट रेजिस्टन्स पाशी येईल आणि त्यानंतर त्याला डोजी पॅटर्न मिळाला तर मग आपण समजायचं की इथं मार्केट पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेणार आहे आणि तिथून खाली जाईल मार्केट. कॅन्डल सर्व टाइम फ्रेममध्ये अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. मार्केट जलदपणे बाजाराचा इशारा ओळखते. मार्केटने अडथळा घेतला आणि तिथूनच मार्केट पुन्हा खाली गेलेलं आहे. तर मार्केट आपल्याला इशारा देते तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. जर का आपण तिथे आपल्या पोझिशन तशाच होल्ड करून ठेवल्या तर आपण निश्चितच आपल्याला फटका बसू शकतो. तर याच्यावरती क्लोजिंग झाली तर मग आपण पुन्हा मोमेंटम ट्रेडिंगसाठी जाऊ शकतो. जर का नसेल तर मग आपल्याला निश्चितच आपल्या पोझिशन कमी करायचे आहेत. जर का आपल्याला ट्रेंड राईड करायचा आहे तर मग आपण काय करणार इथं निम्म्या तरी आपल्या पोझिशन कट केल्या पाहिजे जेणेकरून ब्रेकआउट भेटलं तर मग आपण पुढच्या पोझिशन घेऊन जाऊ शकतो किंवा पूर्णपणे इथं 100% आपल्या पोझिशन कट करणार जेणेकरून आपल्याला स्वस्तामध्ये खरेदीसाठी चान्स मिळू शकतो. म्हणजे प्राइस अजून खाली जाऊ शकते आणि नंतर आपल्याला एक खरेदीसाठी चांगल्या पद्धतीने आपल्याला स्वस्तामध्ये प्राइस मिळू शकते. रेजिस्टन्स म्हणून आपण डोजीला वापरणार. सिरीज ऑफ डोजी असतील तर निश्चितच आपण म्हणू शकतो की एकदम मार्केट सरळ खाली जाणार नाहीये. तर त्यावेळी आपल्याला बेरिश क्लोजिंग लागते कारण दोन कॅन्डल म्हणजे एक डोजी एक तयार झाल्यानंतर सरळ मार्केट खाली जाऊ शकतं किंवा तिथून आपण लो ब्रेक झाल्यानंतर आपण तिथे शॉर्ट सेल करू शकतो. पण वारंवार त्या पद्धतीने इथे डोजी तयार होत असेल
तर प्राइस काय आहे तर एका लेवलला आहे आणि तिथे मार्केट आल्यानंतर तिथे खाली जात नाहीये किंवा त्याच लेवलला राहतंय. त्यांच्याकडे स्टॉक आहे, ज्यांनी स्टॉक होल्ड करून ठेवलेला आहे, तर त्यांना निघायला वेळ लागतोय आणि त्यामुळं मार्केट सरळ सरळ तिथे वेळ खात आहे. हे मोठे लोक त्यांची पोझिशन हळूहळू पद्धतीने कट करत आहे आणि त्यानंतर मार्केट त्यांच्या पोझिशन पूर्णपणे कट केल्या असतील किंवा ते एक्झिट झाल्यानंतर मग मार्केट खाली जाऊ शकतं. तर त्याला वेळ लागतो. तर मग त्यामुळे अशा वेळी मग मी काय करेल तर इथे बेरिश क्लोजिंगची वाट पाहिल आणि त्यानंतर म्हणजे ह्या डोजींच्या खाली एक क्लोजिंग मिळेल अशा कॅन्डलच्या नंतर मग मी इथे सेलिंगसाठी जाईल आणि त्यानंतर म्हणजे त्याच्या जवळपास आल्यानंतर वरपर्यंत प्राइस किंवा त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर मग मी शॉर्ट सेलसाठी जाईल आणि त्यावेळी माझा स्टॉप लॉस कुठे राहील तर रेजिस्टन्सच्या वरती आपला स्टॉप लॉस राहील आणि तिथून प्राइस जर का खाली गेली तर ठीक आहे, इथे आपल्याला शॉर्ट सेल वर्कआउट होतो. पण जर का प्राइस वारंवार एकाच लेवलला आहे तर इथून मोमेंटम ट्रेडिंग म्हणजे याच्यावरती पण क्लोजिंग होऊ शकते. त्यामुळे मग आपल्याला बुलिश ब्रेकआउट म्हणजे बुलिश क्लोजिंग भेटली तर मग आपण बाईंगसाठी जाऊ शकतो मोमेंटम ट्रेडिंगसाठी. इथे डाऊन क्लोजिंग झालेली आहे तर ते बेरिश क्लोजिंग झालेली तर त्यामुळे आपण शॉर्ट सेलसाठी जाऊ शकतो कारण इथे मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे. जर का ह्या रेजिस्टन्सच्या वरती जाऊन मार्केटने क्लोजिंग घेतली, हे रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, बुलिश ब्रेकआउट आहे, तर मोमेंटम ट्रेडिंगसाठी आपण जाऊ शकतो. या ठिकाणी सर्व रिव्हर्सल त्या पद्धतीने पाहतो मी. रॅली नंतर डोजी मिळाला तर ट्रेंड चेंज सिग्नलचे काम चांगल्या प्रकारे करतो. आता इथं रॅली आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर डोजी मिळालेला आहे तर त्यावेळी चांगल्या पद्धतीने तो काम करतो. त्याच्यानंतर सबसिक्वेंट कॅन्डल जर का कन्फर्म करत असेल म्हणजे डोजी नंतर जर का कॅन्डल डाऊन साइड कन्फर्म करत असेल किंवा अपसाइड कन्फर्म करत असेल तर त्यावेळी डोजी चांगल्या पद्धतीने काम करतो. म्हणजे इथे मार्केट रॅली करतंय. या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, आता रेजिस्टन्सच्या या ठिकाणी बरोबर त्याच्यावरती जाऊन क्लोजिंग दिलेली आहे त्यामुळे मार्केट इथून खाली गेलेलं नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा एक डोजी तयार झालाय पण ऍक्च्युअल रेजिस्टन्सच्या जवळ आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय तर इथं प्राइस रिजेक्शन दिसतंय आणि स्मॉल रिअल बॉडीज किंवा डोजी तयार झालेली दिसत आहेत. तर अशा पद्धतीने डोजी कुठं काम करतो तर रेजिस्टन्सच्या जवळ आल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने काम करतो. आपण पाहतोय की एक डोजी कुठल्या कुठल्या परिस्थितीत चांगल्या पद्धतीने काम करतो. तर जर का निगेटिव्ह कन्फर्मेशन म्हणजे बेरिश क्लोजिंग दिली, डोजी चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसतो किंवा रेजिस्टन्सच्या जवळ आलेला आहे किंवा मार्केट ओव्हरब्रॉट किंवा ओव्हरसोल्ड कंडिशनला असेल आणि त्यावेळी डोजी तयार झाला तर त्यावेळी तो चांगल्या पद्धतीने काम करतो. एकापेक्षा जास्त डोजी असतील तर आपल्याला काय करायचं आहे तर ट्रेंड चेंज अर्थपूर्ण नाहीये आणि एकापेक्षा जास्त डोजी तयार झाले तर स्ट्रॉंग बेरिश क्लोजिंग पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण तिथे डाऊन साइड साठी जाऊ शकतो. डोजी आपल्याला रिसेंट ऍक्शन बरोबर कम्पेअर करायचं आहे. म्हणजे जर का लॉंग व्हाईट नंतर लगेचच डोजी तयार झाला तर मग आपण तिथे म्हणू शकतो की मार्केट जोरदार असं फॉल होऊ शकतं किंवा तिथून मार्केटमध्ये विक्री येऊ शकते, नाजूक स्थितीत येऊ शकतं मार्केट आणि लोक काय करतील की मी महागात तर खरेदी केलेलं नाही ना, तर त्या हिशोबाने मग जर का प्राइस खाली जाताना मग ते त्यांच्या पोझिशन कट करायला पाहतील. तर डोजी कॅन्डल रिसेंट ऍक्शनशी कम्पेअर करायचा, त्यावेळी मग तो तेवढ्या प्रभावीपणे काम करेल. आणि टॉल व्हाईट कॅन्डल नंतर डोजी तयार झाला तर त्याचा अर्थ मार्केट ट्रेंड चेंज करत आहे असा होतो आणि वॉर्निंग सिग्नल म्हणून तो काम करतो. टॉल व्हाईट कॅन्डल नंतर मार्केटची तेजी डायरेक्ट गायब होते आणि डोजी आपल्याला ते दाखवतं. मार्केट जर का इम्पॉर्टंट जंक्शन वरती असेल म्हणजे मार्केट एखाद्या अशा क्रिटिकल लेवलला असेल की तिथून मार्केट वर किंवा खाली जाऊ शकतं, क्रिटिकल पॉइंटला असेल आणि त्या ठिकाणी जर का डोजी तयार झालंय तर मग तिथं प्राइस रिजेक्शन आपल्याला ते शो करत आहे आणि त्यानुसार आपल्याला मग तिथे त्या पद्धतीने डाऊन साइड साठी आपण जाऊ शकतो. मग जर मार्केट एक्स्ट्रीमली ओव्हरब्रॉट असेल किंवा ओव्हरसोल्ड कंडिशन मध्ये असेल आणि मग डोजी तयार झाला तर मग आपण तिथे मार्केट त्या पद्धतीने आपण निगेटिव्ह शॉर्ट
शॉर्ट सेल साठी जाऊ शकतो. मग बाकीचे टेक्निकल सिग्नल अलर्ट सिग्नल देत असतील आणि त्यावेळी डोजी तयार झाला तर मग आपण तिथे डोजी ऍज अ रेजिस्टन्स किंवा त्या पद्धतीने तिथे वापरू शकतो. डोजी रिप्रेझेंट करतो इनडिसिजन. इनडिसिजन म्हणजे अनिर्णय, इनडिसिजन दाखवतो म्हणजे काय, तिथं अनिश्चितता दाखवतो की प्राइस वरती किंवा खाली जाऊ शकते असं इनडिसिजन सांगतं. आणि बायर्सची कमतरता आपल्याला रॅली कंटिन्यू करण्यासाठी तिथं अवघड परिस्थिती दाखवून देते की बायर्सची कमतरता असेल तर मग त्याच्या स्वतःच्या वजनावरती खाली पडू शकतो. आणि डोजी टॉप म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतो. बॉटमला जर का डोजी तयार झाला तर तो बायर्स तिथे दाखवत नाहीये. बायर्सची कमतरता तिथे दाखवते की बायर्स आणि सेलर्स एकाच ताकदीत आहे, तर तिथे बायर्सची कमतरता दाखवते. त्यामुळे तिथे बुलिश तेजीसाठी आपण जाऊ नाही शकत. त्यामुळे आपण त्याला सपोर्ट म्हणून वापरत नाही. पण तो टॉपला डोजी तयार झाला तर तिथे आपल्याला बायरची कमतरता ते दाखवते आणि तिथे स्ट्रॉंग अपसाइडला ब्रेकआउटला आपल्याला जास्त व्हॉल्यूम त्यामुळेच आपल्याला लागतं की तिथं बायर्स आपल्याला स्ट्रॉंग हेल्थमध्ये म्हणजे बायर्सची ताकद तिथं आपल्याला दिसते. म्हणजे ब्रेकआउटला स्ट्रॉंग अपसाइड ब्रेकआउट आपल्याला भेटत असेल तर तिथं जास्त व्हॉल्यूम असेल तर आपल्याला बायर्स तिथं दिसतायत. त्यामुळे आपण तिथे व्हॉल्यूम पण बघतो. समजा मार्केट डाऊन साईडला ब्रेकडाऊन करत असेल आणि एक लेवल सपोर्ट ब्रेक करत असेल तर तिथे व्हॉल्यूमचे कन्फर्मेशन आपल्याला लागत नाही, कारण मार्केट स्वतःच्या वजनावर खाली पडते. त्यामुळं नवीन सेलर्स तिथे लागत नाही आपल्याला. मला हा स्टॉक नको त्यांनी विकला तर दुसऱ्यांनी काय केलं, मला नको तर त्यांनी दुसऱ्याला विकला, तर त्यामुळं खाली जाऊ शकतात. आणि त्यामुळं आपल्याला व्हॉल्यूमची गरज लागत नाही डाऊन साईडला, कारण तिथं डिमांड नसते आणि बायर्सची कमतरता तिथे मार्केटला खाली घेऊन येऊ शकतं. जर का रॅलीमध्ये जर का डोजी तयार झाला तर रॅली एक्झॉस्ट झाली असं आपण म्हणू शकतो आणि रॅलीने तिचा श्वास गमावलेला आहे आणि उतारावर डोजी तयार झाला तर मार्केट फॉल तसाच कंटिन्यू राहू शकतो. जर का डाऊन साईडमध्ये डाऊनवर्ड फॉलमध्ये जर का मार्केट असेल आणि तिथे जर का डोजी तयार झाला तर तिथून मार्केट वरती नाही जाणार, तर मार्केट तसंच खाली जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण डोजी वापरायला पाहिजे.